मला कळतंय की मी विश्वजितजींच्या खासगी आयुष्यात खूप इंटरफिअर करते. ज्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाहीये त्या गोष्टींचा माग घेते. पण पण मला त्यांच्या भूतकाळात काहीतरी खोट जाणवते. आयुष्यभर सत्याची बाजू घेऊन लढत आलेल्या मला हे जाणवल्यावरही गप्प राहणं खूप कठीण आहे देवा. काहीतरी चुकीचं घडतंय हे कळत असतानाही मी नाही गप्प राहू शकत. आज जर रावसाहेब असत्या तर मी त्यांची मदत घेतली असती, पण आता त्याही नाहीये तिथे. आऊसाहेब जेवढं विश्वजितजींना ओळखतात तेवढं कोणीच नाही ओळखत, आणि त्यामुळे विश्वजितजींनी मनातलं सगळं मोकळं केलं असतं त्यांच्यासमोर. पण आता असं कोणीच नाहीये ज्यांच्यासमोर ते मन मोकळेपणानं बोलतील. आहे, अशी व्यक्ती आहे जिच्यातर्फे मला विश्वजितजींच्या खासगी आयुष्यात डोकावता येईल, आणि मला 100% खात्री आहे की ती व्यक्ती मला नाही म्हणणार नाही. देवा, पण हे सगळं घडून आणण्यात आणि सत्यापर्यंत मला यशस्वीरित्या पोहोचवण्यात तूच मला मदत कर. तूच मला मदत कर देवा. मधू आज इतक्या लवकर निघाला? नाही, तयार होतोय फक्त. आजचा हा दिवस खूप मोठा आहे माझ्यासाठी. काय माहित काय होईल, कसं होईल, म्हणून थोडंसं बळ एक वाटतं. खूप महत्वाचा दिवस आहे आजचा. देव रे, आज सगळं तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे बघ. देवा, भैरवाचा आशीर्वाद आहे तुला. काय माहित, तो असता तर कदाचित आजचा दिवस आलाच नसता. अरे कशाबद्दल बोलतोस तू? मधू, अरे काय झालंय मला सांग. कसली चिंता वाटते तुला? तुझ्या इतक्या जवळ असून बी तुझी चिंता कळली नाही बघ मला. पण आऊसाहेब एवढ्या लांब असून बी काल फोन केला होता. यापुढेही तशीच काळजी घ्या म्हणा, लांबूनच. आधी दूर केलं आणि मग जवळ यायला गेलो तर अशा अचानक गायब झाल्या. आणि आता काळजी वाटते होय त्यांना. तेव्हा कुठे गेल्या होत्या जेव्हा माझा बिझनेस बुडाला होता? माझी बायको मला सोडून गेली होती तेव्हा कोणीच नव्हतं. आता यांना वाटतं होय, जेव्हा मला आधाराची गरज होती, कोणातरी पाठीवर हात हवा होता, तेव्हा कोणीच नव्हतं. आयुष्यभर एकट्याने संघर्ष केलाय. प्रत्येक परिस्थितीला एकटा सामोरा गेलोय. त्यापुढेही तसाच जाईल. मामा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी एक बिझनेसमॅन आहे. पैशांचं गणित कळतं मला. वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे पैसे गुंतलेले असतात. समोरचा माणूस तो नक्की देईल अशी खात्री असते तुम्हाला. पण नेमकं जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते पैसे नाही मिळाले तर काय उपयोग आहे त्यांचा? नात्यांचंही अगदी असंच आहे. नुसते आहेत म्हणून काय उपयोग? गरजेच्या वेळी जर ते सोबत नसतील तर असून नसल्यासारखेच ना. जाऊ द्या. यानंतर त्यांचा फोन आला तर त्यांना सांगा, माझी काळजी करू नका म्हणावं. मी समर्थ आहे. आणि जसं तुम्हाला सांगता आलं नाही ना, तर माझ्याकडे फोन द्या. मी सांगेन त्यांना. झाला तुझा राग काढून? झालं मन शांत? अरे हा राग आऊसाहेबांवरचा नाहीये हे न कळणे इतका मूर्ख नाहीये रे मी. आणि आऊसाहेब जरी लांब गेल्या असल्या तरी रेवाक्का, अनयराजे, मी अशी 3-3 माणसं ठेवलीत तुझी काळजी घ्यायला. हे काय कमी आहे? तुझ्या धंद्यातली पैशांची गणितं कळत नाहीत मला, पण नात्यांची कळतात. अरे बाळा, आपलं मन शिंपल्यासारखं असतंय बघ. ते उघडल्याशिवाय कळत नाही आतमध्ये काय आहे ते. त्यासाठी स्वतःच्या माणसाकडे आपलं मन मोकळं करायला पाहिजे. पण तू ते कधी बी करत नाहीस. सांग की, अरे काय लपवतोयस तू माझ्यापासून? नाही, लपवत होतो माझ्यापासून.
माझ्या स्वतःपासूनच मी सगळं लपवत होतो. पण आता सगळं बदलणार आहे. अरे काय बदलणार आहे पोरा? तू काय बोलतोयस हे? आज माझी परीक्षा आहे. बघू माझ्यामध्ये किती हिंमत आहे ते. तू काय करतोयस रे बाळा हे? आशीर्वाद हवाय तुमचा. आजपर्यंत कुठल्याच कामासाठी कधी आशीर्वाद मिळाला नाही. तशी गरजच वाटली नाही मला कधी. पण आज या सगळ्याची गरज वाटते. म्हणून देवा भैरवा, सांभाळ रे पोराला. आणि विश्वजितचं काय चाललंय? त्याचं 2-3 डेजवर काम सुरू आहे सध्या. बघूया. अच्छा अच्छा. आणि तू मुंबईला जायचा प्लॅन चेंज केलायस का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तसं जर काही असेल आणि तुला गरज वाटत असेल तर मी जातो ना मुंबईला. अरे जर तुझी मदतच होणार असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. अरे नाही दादा, तसं खरंच काही नाहीये. खरं म्हणजे रेवाच माझ्यावर चिडली होती. मी तिला न विचारता मुंबईचा प्लॅन केला होता ना, म्हणून बहुतेक रागात असं काहीतरी म्हणाली असेल. पण आम्ही जातोय खरं, आणि पुढच्या 2-3 दिवसात सगळं फायनल होईलच. छान आहे. बिझनेस वाढवतोयस, खूप चांगली गोष्ट आहे. अरे पण इकडच्या फॅक्टरीजचं काय? आय मीन इकडच्या सगळ्या फॅक्टरीज ऑफिशियली तुझ्या नावावर आहेत ना? मग मी सगळी कामं कशी हँडल करू? ऍक्च्युली दादा, त्याची काहीच काळजी करायची गरज नाही. मी जायच्या आधी ऑफिशियली पॉवर ऑफ अटर्नी तुझ्या नावावर करून जाणार आहे. म्हणजे काय, मी एकदा तिथे असलो की इथल्या कामाची मला काळजी नाही राहणार. आणि मी पूर्ण प्रयत्न करीन की तुला तक्रारीची एक सुद्धा संधी मिळणार नाही. हॅलो. हां, त्यांना बसवा बाहेर, मी येतोच. या दादा, येतोच. ये. हा रोमिला, खबर पक्की आहे. अनय आणि रेवा लवकरच मुंबईला जात आहेत. अगं हो 100%. आणि जाण्याआधी अनय पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर करणार आहे. बघ, तू जसा विचार केला होतास ना, सगळं अगदी तसंच घडतंय. विश्वजितजींच्या बाबतीत सगळी माहिती मला फक्त गुंडप्पा दादाच देऊ शकतात. त्यांना सगळं सांगितलं तर ते नक्की ऐकतील माझं, आणि तिथेच राहून विश्वजितजींबद्दल सगळी शहानिशा करतील. हो, हेच योग्य होईल. मला त्यांना फोन लावलाच पाहिजे. काय हो रे वका? गुंडप्पा दादा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. आधी मला सांगा, विश्वजितजी आजूबाजूला नाही आहेत ना? जी नाही, विश्वजित नाहीये इथे. बोला. तुम्ही काल काय म्हणाला होतात? जान्हवी स्विमिंग चॅम्पियन आहे म्हणून. होय जी, त्याचं काय? पण विश्वजितजींनी आम्हाला खोटं सांगितलंय. त्यांनी आम्हाला सांगितलं की जान्हवीचा मृत्यू बोट ऍक्सिडेंट मध्ये झालाय. काय? हे काय बोलताय जी रेवा का तुम्ही? दादा, मी खरं तेच सांगते, आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल काही गोष्टींची माहिती काढा आणि मला कळवत राहा. मला खूप शंका आहे त्यांच्याबद्दल. बास रे वाक्का, तुम्ही मला मुलीसारखे आहेत, पण म्हणून हे सगळं मी करणार नाही. आता विश्वजित पण माझ्या मुलासारखाच आहे. आता तो हे का खोटं बोलला आहे मला माहिती नाही, आणि मला माहित पण करून घ्यायचं नाही. गुंडप्पा दादा, पण जान्हवीच्या मृत्यूचं... मेली ती जान्हवी. विश्वजित अजून बी तिच्यावरती अतोनात प्रेम करतोय बघा. त्यामुळे ह्या विषयासाठी तरी त्याच्या मागे लागू नका. आधीच बरंच भोगलंय त्यानं. रेवा का, तुम्ही तरी समजून घ्या हो. आणि नसेल समजत तर सोडून द्या तो पाठपुरावा करणं. एकटं सोडा त्याला. गुंडप्पा दादा, काय बोलताय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला असं म्हणायचं नव्हतं. रेवा का, मी साधा गडी माणूस, सदैव तुमच्या सेवेत.
मधूसाठी सगळी गोष्ट ऐकली मी तुमची. लग्नासाठी त्याचा नकार असताना बी मुली शोधल्या, पण ह्यावेळी माझ्याकडून कुठलीही मदत होणार नाही. अहो पण विश्वजित वरचा अविश्वास मला खटकू लागला रेवक. त्यामुळे यावेळेला मी तुम्हाला कसली बी मदत करणार नाही. जी मला माफ करा मला. दादा, आज खूप अस्वस्थ होता मधू. यासाठी तुम्ही तर कारण नाही ना. जाऊ द्या, सोडा. ते नाही जाणून घ्यायचंय मला, पण त्याची काळजी वाटते म्हणून एक विनंती करतो जी, त्याच्यापासून दूर राहा. त्याला तुमचा त्रास होतो, तुम्हाला त्याचा त्रास होतो, तेव्हा तुम्ही न भेटलेलंच बरं. बघा रे बघ. मला कळू शकतंय गुंडप्पा दादा, तुमची काय अवस्था होतीये ती. पण आयुष्यभर मी फक्त सत्यासाठीच लढली, आणि आता यातूनही मला एकटीलाच मार्ग काढावा लागणार. आता मलाच समोरासमोर विश्वजितजींना सत्य विचारावं लागणार. मला रेवाला भेटण्याचा धीर का होत नाहीये? का घाबरतोय मी? सगळं ऐकल्यावर ती मला नाकारेल, माझा राग करू लागेल, माझ्याशी जितके संबंध आहेत तेही तोडून टाकेल. याची भीती वाटते का मला? देवाचा फोन. काय करू मी? खरं काय ते जाणून घ्यायचंच आहे मला. पण मग ते माझं मी शोधून काढू का परत एकदा फोन करू? पण सरळ सरळ विचारलं आणि त्यांनी सगळंच नाकारलं तर काय करू मी? तिने मला कॉल केला पण कट केला. त्याचा अर्थ तिला काहीतरी बोलायचंय माझ्याशी, पण तिला बोलवत नाहीये. मी करू का कॉल? काय माहित, मे बी सगळं सत्य स्वीकारेल ती. नाही, मला कॉल केलाच पाहिजे. आत्ताच सगळं त्यांना विचारलं पाहिजे. सत्य काय ते मला कळलंच पाहिजे. विश्वजितजींचा फोन. तेव्हा हां, बोला. तू मिस कॉल दिला होतास का? हो, ऍक्च्युली मला बोलायचं होतं तुमच्याशी. ऍक्च्युली मला पण बोलायचंय तुझ्याशी. पण यावेळेला मला एकांतात भेटून बोलायचंय. आणि हो, ठिकाण मी ठरवणार. नाही, मी ठरवेन ठिकाण, कारण मला माहिती आहे तुला काय बोलायचंय माझ्याशी. मी तुझ्या घरी येतोय तुला सत्य सांगायला. सत्य ऐकायला तयार राहा रेवा. मला माहिती आहे तुला काय बोलायचंय माझ्याशी. मी तुझ्या घरी येतोय तुला सत्य सांगायला. सत्य ऐकायला तयार राहा रेवा. मी काय म्हणते, आज दुपारच्या जेवणाला एवढं सगळं का केलंय आपण? म्हणजे कोणी पाहुणे वगैरे येणार आहेत का? नाही, दुपारच्या जेवणाला आपल्याकडे इन 3 माणसं. तुला काय करायचं नको त्या चौकशा? जेवढं काम सांगितलं तेवढं कर करीना. रॉमिला, ग काय चाललंय? काय एवढी ओरडतेस तिच्यावर? धाकटी आई साहेब, बरं झालं तुम्ही आलात. जेवायला बसा ना, मी तुम्हाला बोलवणारच होते. बसा. करीना, ताटं वाढ पाहू. रॉमिला, आज काही खास आहे का? कोणी पाहुणे येणार आहेत का? पाहुणे कशाला हवेत? आपल्यासाठीच केलंय मी हे सगळं. आपल्यांसाठी हे सगळं करायला हवं, हो की नाही? मी काय म्हणत होते, प्लीज तू काही बोलू नकोस. जा इकडून जा. बसा ना. हो, बसा. किती वाढू ते सांगा. रॉमिला, म्हणजे काय झालंय आज अचानक? एवढं प्रेम, एवढी आपुलकी? नाही म्हणजे छान आहे हे सगळं, पण या सगळ्याची सवय नाहीये ना. मग सवय करून घ्या धाकटे आई साहेब. आता आपणच एकमेकांसाठी आहोत ना. कशाबद्दल बोलतेस तू? अनय आणि रेवा मुंबईला जाणार आहेत ना. ते मुंबईला गेल्यावर मीच तुमची काळजी घेणार, म्हणून सगळी तयारी करते आतापासून.
रेवा अनय मुंबईला? तुम्हाला नाही सांगितलं रेवाने? ते आपलं बिझनेस वाढवतायत म्हणून ते आता परमनंटली मुंबईला शिफ्ट होणार आहेत आणि आपण इथे शिपुरापुरात. काय झालं धाकटी आई साहेब? तुला कोणी सांगितलं हे? रेवानी. तिने तुम्हाला नाही सांगितली इतकी महत्वाची गोष्ट? राहून गेलं असेल हो की नाही? ती पॅकिंग मध्ये बिझी असेल ना, म्हणून विसरली असेल बोलायला. काय झालं धाकटी आई साहेब? तुम्ही जेवत का नाही आहात? भूक नाही, मी नंतर जेव. अरे पण धाकटी आई साहेब, कसलं सत्य सांगणार आहेत ते? आणि सत्य ऐकायला तयार राहा असं का म्हणाले? आता यांची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नाहीये. अनयला सांगू का याबद्दल? नाही नाही, नको, आत्ताच काही नको. पण कोणाला तरी सांगायलाच हवं. रेवा, आता कसला विचार करतेस? निर्णय तर घेऊन झालाय ना? आई, काय झालं? काही झालं नाहीये, पण घडणार तर आहेच ना. कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय घडणार आहे? ठीक आहे. हे केवळ फोटो नाही आहेत रेवा, आठवणी आहेत, भावना आहेत. तिथे कधी आमची आठवण आलीच तर हे फोटो नक्की बघ. तसंही एकदा मुंबईला गेलात की तुम्ही आम्हाला विसरूनच जाल. आई, मी तुम्हाला सांगायला येणारच होते, पण काही बोलू नकोस. एवढा मोठा निर्णय घ्यायच्या आधी एका शब्दाने आम्हाला विचारावंसं नाही वाटलं, सांगावंसं नाही वाटलं तुम्हाला? आई, पण मला खरंच माहिती नव्हतं की तुम्हाला माहितीये का नाही. मला असं वाटलं की अनयनी सगळं सांगितलंय तुम्हाला. एखादी छोटी गोष्ट घडली तरी लगेच येऊन मला सांगतेस ना तू. आणि आज एवढी मोठी गोष्ट अनयने मला सांगायची वाट बघत बसलीस. आजपर्यंत माझ्यापासून कधीच काहीच लपवलं नाहीस तू, आणि एवढी मोठी गोष्ट पडद्याआड ठेवलीस. जे काही कराल त्यात यशस्वी व्हा, आनंदी राहा. आई, मी तुम्हाला काही बोलले नाही कारण माझंच काही ठरलं नाहीये काय करायचं आणि काय नाही. मुंबईला जायचं का नाही, आणि खरं सांगू तुम्हाला सोडून मला कुठेही जायचं नाहीये खरंच. पण अनयच्या प्रगतीसाठी जर मला जावंच लागणार असेल ना, तर अजून एकच दिवस थांबा. आजच्या दिवसात कळेल काय होणार आहे आणि काय नाही. का? असं काय घडणार आहे आज? विश्वजितजी आले वाटतं.